नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी महाफीड फर्टिलायझर महामित्र विनोद सुरवाडे. आज आपण महाफीड उत्कृष्ट पीक व्यवस्थापन या शृंखलेमध्ये शेतकरी मित्र प्रवीण बुदेसिंग परदेशी, राणा डांबोर्ली, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव यांच्या प्लॉटवर आहात. या संपूर्ण प्लॉटला प्रवीण भाऊंनी महाफीड तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. संपूर्ण क्षेत्र 3 एकराचं आहे आणि 2 टप्प्यामध्ये लागवड आहे. आज सरासरी 50 ते 55 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. भाऊ नमस्कार. नमस्कार. आपण महाफीड तंत्रज्ञानाचा या प्लॉटला जो वापर केलेला आहे किंवा मागच्या किती वर्षापासून आपण महाफीड कंपनीशी जोडून आहात? 4 ते 5 वर्षापासून मी महाफीडचे प्रोडक्ट वापरतोय आणि संपूर्ण पिकांना तेच वापरतोय. मक्का, मोसंबी, कपाशी सर्व महाफीडच चालू. आता ह्या वर्षी म्हणजे सरासरी आजच्या ज्या प्लॉटचं 3 एकराचं जे नियोजन आहे ते पूर्णच्या पूर्ण नियोजन आपल्या कंपनीचे सेल्स ऑफिसर अमोल पाटील, हेडक्वार्टर पाचोरा हे बघतात. तर या 3 एकराच्या प्लॉटला यावर्षी तुम्ही आपल्या कंपनीची जी कॅसल सिरीज आहे ती बऱ्यापैकी वापरलेली. हो, पूर्ण. तर यामध्ये सर्वात पहिलं जे ऍप्लिकेशन आहे ते पहिलं ऍप्लिकेशन काय दिलंय आपण? म्हणजे कॅसल बूस्ट 21-11-21 जेव्हा तुम्ही सुरुवातीला वापरला तर त्याबद्दल तुमचा काय अनुभव आहे? कॅसल बूस्ट जेव्हा सोडलं मी तेव्हा वेल वगैरे चांगले वाढले माझे आणि क्वालिटी चांगली होती वेलांना वगैरे. सुरुवातीचा सक्षम वाढला. त्याच्यानंतर मला वाटतं दुसरं ऍप्लिकेशन काय दिलंय? कॅसल टॉप म्हणजे 10-50. आता 10-50 पहिला 21-11-21 नंतर 10-50 जेव्हा ऍप्लिकेशन गेलं त्या 10-50 वैयक्तिकरित्या तुम्हाला त्यातला कोणता असा अनुभव जाणवला की जो तुम्हाला त्या ग्रेडला बाकी ग्रेड पेक्षा वेगळा करतो? सर 10-50 जेव्हा सोडलं मी मालला तेव्हा एक झाडाने बघा इथं 4-4, 5-5 फुटवे काढलेले. ओके. म्हणजे समोर बघू शकता तुम्ही प्रत्येक जी लाईन आहे तुमची, ही फुटव्याची जी लाईन आहे ही तुमची डेव्हलप झाली. पूर्ण फुटवे चांगले काढले. जिथे दरवर्षी जिथं 1 किंवा 2 फुटवे राहत होते तिथे यावर्षी 4-4, 5 हे बघ तुम्ही समोर बघू शकता. आणि जी वेल होता ना आपला ते वेल बघू शकता तुम्ही त्याच्यानं पहिल्यापासूनच. वेलाची जी साईज आहे ती पण मजबूत राहील. ओके, बरोबर. मला वाटतं कॅसल सिरीज मध्ये 2 ऍप्लिकेशन झाल्यानंतर तिसरं ऍप्लिकेशन कोणतं केलं? कॅसल गोल्ड. कॅसल गोल्ड म्हणजे 0-40-40 वापरल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं? सर 0-40-40 रिझल्ट म्हणजे एकच नंबर. आता तुम्ही ना बघू शकता 0-40-40 सोडल्यानंतर फळ बघू शकता तुम्ही. आता फक्त 50 ते 55 दिवसाचं फळ आहे आणि हे फळांची प्रत्येक फळांची साईज तुम्ही तुमच्या हाताने दाखवा सर. कोणतं बी अर्ध्या पट्टीतलं फळ. 0-40-40 सोडल्यानंतर झाडाची जी ग्रोथ बरोबर जी डेव्हलपमेंट फळांची झाली आहे त्यामुळे फुगवण बघा सर, बघू शकता ती फुगवण फार उत्तमरित्या झालेली आहे. आणि जर बघितलं तुम्ही तर क्वालिटी पण एकदम सुंदरपणे डेव्हलप झालेली आहे. नाही जवळची नाही अर्ध्या पट्टीत म्हणजे अर्ध्या पट्टीतली पण बघू शकता सर तुम्ही. हे बघा तुम्ही बघू शकता 5 ते 7 ते 7.5 किलो पर्यंत साईज झालेली. म्हणजे एकंदरीत 0-40-40 मुळे तुम्हाला जो फुगवणीचा जो प्रॉब्लेम नाही म्हणजे जी डेव्हलपमेंट फुगवणीमध्ये पाहिजे ती 0-40-40 मध्ये झाली आमची. हो. तर चौथा ऍप्लिकेशन कोणतं केलेलं आहे? कॅसल विन म्हणून सोडलं. ओके. कॅसल विन म्हणजे 9-11-37. हो. आता 9-11-37 सोडल्यानंतर पूर्वीच्या 3 ग्रेड नंतर ही 4थी ग्रेड गेल्यानंतर 9-11-37 बद्दल तुम्हाला कोणता विशेष अनुभव जाणवला? 9-11-37 सर माझे जे फळ दरवर्षी जे गोल फळ राहत होते ना 9-11-37 सोडल्यानंतर तुम्ही फळ बघू शकता. हे बघा सर फळाची जी साईज आहे ना ती कॅप्सूल मध्ये आली. हे बघा फळ आहे ना गोल नाही शेतामध्ये पूर्ण फळ कॅप्सूल झाले माझी. म्हणजे 9-11-37 मुळे म्हणजे याच्या अगोदरच्या ऍप्लिकेशन मुळे फुगवण चांगली झाली 40-40 मुळे आणि 9-11-37 मुळे फळ कॅप्सूल झाले. जी कॅप्सूल साईज पाहिजे ती साईज भेटली. फळ ज्या पद्धतीने भरगच्च भरायला पाहिजे ते पण तसं भरलेलं आहे. आता सरासरी मला वाटतं 50 ते 55 दिवसाचा प्लॉट आहे. काय अंदाज वाटतो तुम्हाला की किती दिवसामध्ये हार्वेस्टिंग होऊ शकते? आता 50-55 दिवसाच्या प्लॉट मध्ये 2 किलो पासून तर 6 किलो पर्यंत साईज आहे. अजून 6-7 दिवस प्लॉट घेणार. ओके. पुढे आमचे 2 ऍप्लिकेशन बाकी आहे. एक कॅसल मॅक्स म्हणून बाकी. ओके. म्हणजे कॅसल सिरीज मधलं 0946 तुम्हाला आता दिलेलं आहे. हो. म्हणजे आता ते सरासरी तुमचं 1-2 दिवसामध्ये प्लॅनिंग. हो, 1-2 दिवसामध्ये. आता हा एकंदरीत पूर्ण प्लॉट 3 एकराचा ज्या पद्धतीने समजून चाला अमोल पाटील तुमच्या शेतापर्यंत पोहोचले, जे मार्गदर्शन त्यांनी तुम्हाला दिलं
किंवा एकंदरीत आज ही प्रॅक्टिकल जी परिस्थिती आहे याबद्दल महाफीड तंत्रज्ञानाबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय? मुला सांगितलं होतं की खर्च लागलं चालेल. माझा जो खर्चाचा अंदाज होता ना, त्यांनी त्यापेक्षा पण 20-40 रुपये कमी मध्ये प्लॉट आणून दिले. खर्चात पण बचत झाली. हो, आणि प्रत्येक फळ तुम्ही पाहू शकता आणि ऍव्हरेज पण नाही ना, जबरदस्त निघेल. जे परिस्थिती आज आहे त्या परिस्थितीचा जर विचार केला तर आजही पूर्ण प्लॉट मध्ये ग्रीनरी कुठेच तुटलेली नाही. नाहीये. एक पण वेल वेल पण सारखा आहे. हा. आणि फळाची साईज पण म्हणजे 2 टप्प्यामध्ये असून सुद्धा साईज जी आहे ती एकदम मेंटेन. बरोबर. शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्या या कलिंगड पीक व्यवस्थापनामध्ये नियोजन हा सर्वात महत्वाचा भाग आहे. या नियोजनामध्ये महाफीड कंपनीच्या प्रतिनिधींद्वारे महाफीड वॉटर सोल्युबल आणि अन्नद्रव्ये यांचा जो वापर आहे, त्याचबरोबर पाण्याचं नियोजन, त्यानंतर फवारणीचं नियोजन, अशा सर्व गोष्टीचा संगम साधून आजच्या परिस्थितीमध्ये हे जे सुव्यवस्थापन दिसतंय, हे एकंदरीत सगळ्या गोष्टीचा संगम तयार होऊन हे आपल्याला आजची परिस्थिती दिसते. या आजच्या परिस्थितीमध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी कलिंगड पिकामध्ये ज्या सर्व कंडिशनमध्ये घातक ठरणाऱ्या 2च गोष्टी, त्या म्हणजे एक पिकाला येणारी विल्टिंग आणि दुसरी म्हणजे भुरी. या 2 प्रादुर्भावामुळे कलिंगड पिकाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते. पण परिस्थिती जर आजच्या परिस्थितीला जर तुम्ही बघितलं तर आजच्या 55 दिवसापर्यंत तुम्ही प्लॉटची पूर्ण परिस्थिती बघितली तर विल्टिंग आणि भुरी या दोघी प्रादुर्भावाला या प्लॉटवर कुठेही थारा नाही. इतकं सुव्यवस्थापन या प्लॉटचं झालेलं आहे. जर तुम्ही प्रत्यक्ष परिस्थिती बघितली तर 55 दिवसापर्यंत प्लॉटची परिस्थिती बघा, वेलाची परिस्थिती बघा. वेल पूर्णपणे निरोगी आहे, हिरवागार आहे, तजेलवान आहे. त्यानंतर फळाची सेटिंग फार सुंदर आहे, फळाची साईज पण चांगली आहे, फळाला असणारी चमक पण फार सुंदर आहे. एकंदरीत सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर महाफीड फर्टिलायझर तर्फे मी एक शाश्वत गोष्ट इथं सांगू शकतो की शेतकरी बंधू यांच्या शेताच्या बांधावर योग्य ते नियोजन आणि महाफीड फर्टिलायझर कंपनीची दर्जेदार उत्पादने जर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली तर निश्चितच शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये भर पडेल. धन्यवाद.